नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावासंदर्भात सध्या कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरामध्ये त्यांनी विधान परिषदेमध्ये दिली। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केले। अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला आणि बाल कल्याण विकासाचा मुख्य आधार असून राज्यामध्ये अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन हे अत्यंत तुटपुंज किंवा वेतनापेक्षाही फार कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना वेळोवेळी करावा लागतो। 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मार्च 2025 या महिन्याचं मानधन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाल्याचं नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे। राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती एप्रिल 2025 मध्ये मोर्चा काढला होता। त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रस्ताव हा वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या अंगणवाडी सचिवांनी कर्मचारी कृती समितीला दिला होता। या पार्श्वभूमीवरती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन आणि ग्रॅज्युटीला मान्यता देण्याबाबत आणि त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरता शासनाने कोणती उपाययोजना कार्यवाही केलेली आहे याबाबतचा खुलासा करावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केली। त्यावरती उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाकरता केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा आणि अतिरिक्त राज्य हिश्श्यातनं निधी उपलब्ध करून देण्यात येतो। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही कालावधी लागत असतो। निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही ही करण्यात येईल। त्यानुसार मार्च 2025चं मानधन, एप्रिल 2025चं मानधन हे एप्रिल महिन्याचं मानधन हे 6 मे 2025 मध्ये अदा करण्यात आलं असून सद्यस्थितीमधील मागील महिन्याचं मानधन अदा करण्यात आलेलं आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदं देखील मानधन तत्वावरील आहेत, त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं देखील मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता पेन्शन मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे, परंतु सरकार यावरती फायनल निर्णय कधी घेणार याचीच वाट अंगणवाडी कर्मचारी पाहत आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।